नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सरकारी योजनांबद्दल. अशा योजना ज्यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होऊ शकतो आणि या योजना खरंच आपल्या शेतीचं चित्र बदलू शकतात. चला तर मग सुरू करूया. आता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. सरकार लाखोंची मदत देते, पण आपल्यापैकी 90% शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाहीये. पण आता काळजी करायचं कारण नाहीये. आज आपण हीच माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण एक एक करून पाहणार आहोत की हे फायदे नेमके कसे मिळवायचे. एक सोपा मार्ग, एक एक पायरी समजावून सांगणार आहोत, जेणेकरून या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण अशा योजनांबद्दल बोलूया जिथे सरकार थेट म्हणजे डायरेक्ट पैसे बँक खात्यात जमा करतं. यामध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात प्रसिद्ध योजना आहे पीएम किसान योजना. अनेकांनी याबद्दल ऐकलं असेलच. ही खरंच एक मोठी संधी आहे. तर या योजनेत काय मिळतं? वर्षाला सरळ 6,000 रुपये थेट बँक खात्यात, आणि हे पैसे 3 टप्प्यांमध्ये म्हणजे 2-2 हजार करून येतात. आता बघा, बियाणं घ्यायचंय, खतं घ्यायची आहेत, या छोट्या पण महत्वाच्या खर्चांसाठी हा किती मोठा आधार आहे, नाही का? आणि यासाठी अर्ज करणं पण अगदी सोपं आहे. फार काही लागत नाही. फक्त आपलं आधार कार्ड, 7/12 उतारा आणि बँक खात्याची माहिती. जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन किंवा अगदी घरबसल्या ऑनलाईन पण अर्ज करता येतो. बरं, ही तर झाली थेट पैशांच्या मदतीची गोष्ट. आता आपण अशा योजनांकडे वळूया जिथे शेतीतल्या मोठ्या खर्चासाठी मदत मिळते, म्हणजे उपकरणं आणि पाणी व्यवस्थापनासाठी. आता बघा, शेतीला पुढे न्यायचं असेल तर ट्रॅक्टर, पेरणी यंत्र ही सगळी उपकरणं लागतातच. पण त्यांची किंमत ऐकूनच अनेकांना ते घेणं शक्य होत नाही, बरोबर? पण इथेच सरकारची ही सबसिडी खूप कामाला येते. या योजनेतून कुठलंही कृषी अवजार घेण्यासाठी सरकार तब्बल 30 ते 50% अनुदान देतं. विचार करा, म्हणजे जवळजवळ अर्धी किंमत सरकार देते. ही खरंच खूप मोठी मदत आहे. आणि यासाठी अर्ज करायला कुठे जायची गरज नाही. सगळं ऑनलाईन आहे, महाडीबीटी पोर्टलवर. तिथे जाऊन नोंदणी करायची, कागदपत्र अपलोड करायची, आणि हो, या योजनेसाठी लॉटरी लागते, म्हणजे लॉटरी पद्धतीने निवड होते. आता पुढची योजना तर आजच्या काळात खूपच जास्त महत्वाची आहे, कारण ती आहे पाण्याबद्दल. ठिबक सिंचन सबसिडी. आपल्याला माहितीच आहे पाण्याची समस्या किती वाढत चालली आहे, आणि ह्या योजनेसाठी सरकार आणखी जास्त मदत करतं. तब्बल 50 ते 70% सबसिडी, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त खर्च सरकार उचलतं. याच्यामुळे कमी पाण्यात जास्त पीक घेणं अगदी शक्य होतं. याचे फायदे 2 आहेत आणि दोन्ही जबरदस्त. एक, पाण्याची प्रचंड बचत, आणि दुसरं, पाणी थेट पिकाच्या मुळाशी जातं, त्यामुळे उत्पादनही वाढतं. म्हणजे फायदाच फायदा. चला, आता जरा अजून पुढच्या टप्प्यावर जाऊया. अशा योजना बघूया ज्या पारंपरिक शेतीला आधुनिक बनवतात आणि उत्पन्न वाढवायला मदत करतात. तुम्ही पाहिलं असेल पॉलीहाऊस किंवा शेडनेट, जिथे नियंत्रित वातावरणात शेती केली जाते. यातून नफा जास्त मिळतो. तर हे उभं करण्यासाठी सरकारकडून खूप चांगलं अनुदान मिळतं. ह्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी सरकार 40 ते 60% अनुदान देतं. आपल्याला माहित आहे की पॉलीहाऊसचा खर्च मोठा असतो, त्यामुळे एवढी मोठी सबसिडी मिळणं हा एक खूप मोठा आधार आहे. आणि ही योजना खास कशासाठी आहे? तर फुलशेती, रंगीत ढोबळी मिरची किंवा इतर भाजीपाला, म्हणजे ज्या पिकांमधून जास्त पैसे मिळतात त्यासाठी. यातून आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. बरं, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या योजना पाहिल्या, ट्रॅक्टर, ठिबक, पॉलीहाऊस. पण एक प्रश्न मनात येतो की या सगळ्यांसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? तर त्याचं उत्तर आहे महाडीबीटी पोर्टल. चला, त्याची प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घेऊया. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. महाडीबीटी वर जाऊन नोंदणी करा. 2. आपल्याला हवी असलेली योजना निवडा. 3. जी कागदपत्र मागितली आहेत ती अपलोड करा. 4. अर्ज सबमिट करा. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंजुरी मिळाल्यावरच कामाला सुरुवात करा. ठीक आहे, आता आपल्याला योजना कळल्या, अर्ज कसा करायचा हेही कळलं. पण थांबा, काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे आता मी सांगणार आहे तो सल्ला सगळ्यात महत्वाचा आहे. फक्त 3 गोष्टी आहेत, पण त्या पक्क्या लक्षात ठेवा. पहिली, आपली सगळी कागदपत्र अगदी अचूक आणि व्यवस्थित ठेवा. दुसरी, एजंटवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, स्वतः थोडी माहिती काढा. आणि तिसरी, अर्ज करण्याची शेवटची तारीख ती कधीही चुकवू नका. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच खूप महत्वाच्या ठरतात. तर हा होता सरकारी योजनांचा एक संपूर्ण आराखडा. आशा आहे की या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. आता या व्यतिरिक्त अजून कोणत्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावर नक्कीच माहिती घेऊन येऊ. धन्यवाद.